बसून आपल्याला फॉलो आहे. नाही 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 बोललेलं भाषण. नमस्ते, मी वीरपत्नी अंबिका नारायण बोलते. मी पिंपळगाव माळवीची आहे. पण आम्ही सगळ्या जणी मैत्रिणी मुलांच्या शिक्षणाकरता इथंच भिंगार येथे राहतो. आणि आज खरंच खूप छान वाटतंय की आम्ही जे उचललेलं पाऊल आहे परिवर्तनाचं, समाजात कुठेतरी परिवर्तन नक्कीच घडून येतंय, जसं बाहेरही येतंय. पण मी फौजी कुटुंबियांना परिवर्तन नाही म्हणणार, कारण फौजी कुटुंबच फौजी कुटुंबियांच्या वेदना भावना समजू शकतात. त्यामुळं आज खरंच खूप आनंद वाटतोय. मी पण सेपरेट क्वार्टरला राहून गेलेली आहे. आज सेपरेट क्वार्टरच्या महिलांनी म्हणजे आमच्या फौजी सैनिक पत्नींनी गेल्या आठवड्याभरापासून आमच्यासाठी इतका छान उपक्रम चालू केलाय. आणि आम्हा सगळ्या वीर पत्नींना, माझी सैनिक पत्नींना हळदी कुंकवाला बोलून खरंच आमचं इतकं मनोबल आणखी घट्ट केलं. आणि हे नातं खरंच एक फौजी कुटुंबियांचं नातं हे रेल्वे स्टेशन पर्यंत नसतं हे साबित करून दिलंय. त्याकरता खरंच मी खूप आनंदी आणि सेपरेट क्वार्टरच्या माझ्या सैनिक पत्नींचं खूप खूप आभार मानते आमच्या सगळ्यांच्या वतीने. धन्यवाद. आम्हाला सगळ्यांना बोलवलं आणि हळदी कुंकवाचा इतका छान मान दिला. आणि नक्कीच वाटतंय की समाजात कुठेतरी परिवर्तनाला सुरुवात झाली आणि स्पेशली अहिल्यानगरमध्ये बदल होतोय, हा दिसून येतोय. धन्यवाद. आम्हाला सगळ्यांना बोलवलं. थँक्यू ताई. ताई वीरपत्नी सारिका संजय धोत्रे. वीरपत्नी अंबिका नारायण बोलते. माझी सैनिक पत्नी लता नवनाथ वाघ. माझी सैनिक पत्नी विद्या शिवाजी काळे. माझी सैनिक पत्नी सुजाता गोरखनाथ ढोरे. कृष्णा श्री म्हणून श्री. श्री. माझी सैनिक पत्नी दीपाली संतोष गायकवाड. माझी सैनिक पत्नी सोपान मंगल सोपान गायकवाड. माझी सैनिक पत्नी सुनीता बाळासाहेब नागरे. मी सुप्रिया बाळासाहेब नरवडे. सैनिक पत्नी मी सैनिक पत्नी दमयंती अर्जुन भोसले. मी सैनिक पत्नी अमोल ज्योती अमोल. आता तुम्ही दोघे बोला कार्यक्रम ठेवल्याबद्दल. मला काय बोलायचं झालं बाई आमचं. तर सगळ्या माझ्या सैनिक पत्नी येऊन मला बोलवले आणि त्यांनी आल्या त्याच्याबद्दल त्यांना सगळ्यांचं मनापासून आभार. आणि खरंच एक पाऊल घेतलं पुढं. आणि ताई तुम्ही सगळे आल्याबद्दल तुमचं मनापासून आभार. खूप छान वाटलं. बाबा आपल्याला अशी नाही बोलत मी.